नमस्कार. आरोग्य संपदा या आपल्या आरोग्यविषयक कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत. मित्रहो, सध्याची आपली जीवनशैली अतिशय धावपळीची आणि गुंतागुंतीची झालेली आहे. जीवनाच्या प्रत्येकच क्षेत्रामध्ये आपल्याला अनेक संघर्षांना आणि ताणतणावांना सामोरं जावं लागतं आहे. आणि या ताणतणावांचे आणि संघर्षाचे आपल्या आरोग्यावर केवळ शारीरिक नव्हे तर मानसिक आरोग्यावर देखील विपरीत परिणाम होताना आपल्याला दिसून येत आहेत. याला आता लहान मुलं देखील अपवाद राहिलेले नाहीत. लहान मुलांच्या वर्तणुकीमध्येच देखील कारणं कुठलीही असोत, अनेक प्रकारचे विकार आता आपल्याला दिसून येत आहेत आणि त्यामुळे त्या विकारांचा परिणाम त्या मुलांच्या व्यक्तिमत्वावर देखील होताना आपल्याला दिसतो आहे. कधीकधी तर या विकारांकडे दुर्लक्ष झाल्यामुळे किंवा या विकारांचं स्वरूप आणि त्याचं प्रमाण वाढल्यामुळे त्यांचं जीवन देखील उद्ध्वस्त होण्याची शक्यता नाकारता येत नाही. आणि म्हणूनच आजच्या कार्यक्रमामध्ये मुलांमधील वर्तणुकीतील बदल, उपचार आणि कारणं याविषयी आपण चर्चा करणार आहोत. आणि या चर्चेमध्ये सहभागी होण्यासाठी आणि आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी आज आपण आपल्या स्टुडिओमध्ये आमंत्रित केलं आहे नागपूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात कार्यरत असलेल्या बालरोगशास्त्र विभाग प्रमुख आणि प्राध्यापिका डॉक्टर सायरा कमाल मर्चंट यांना. डॉक्टर सायरा कमाल मर्चंट यांनी कोविडच्या काळामध्ये खूप रुग्णांची अगदी मनोभावे सेवा केली आणि त्या रुग्णांचं मनोबल वाढवण्यामध्ये त्यांनी खूप महत्त्वाचं योगदान दिलं आहे, हे या ठिकाणी मला मुद्दाम नमूद करावंसं वाटतं. तेव्हा त्यांच्याकडून आपण माहिती जाणून घेऊया आणि चर्चेला प्रारंभ करूया. डॉक्टर नमस्कार. कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत. मी आत्ताच म्हटल्याप्रमाणे खरोखरच सगळ्यांचं जीवन हे खूप ताणतणाव आणि संघर्षमय असं झालेलं आहे आणि त्याचा परिणाम आपल्या सगळ्यांच्या मानसिक आरोग्यावर आणि शारीरिक आरोग्यावर देखील होतो आहे. तेव्हा मला असं सांगा की अशा प्रकारच्या संघर्षांना सामोरं जात असताना एकंदरीतच मानसिक संतुलन ही एक अत्यंत महत्त्वाची अशी बाब आहे की व्यक्तिमत्वाचा परिणाम आणि व्यक्तिमत्वाचा संबंध या मानसिक संतुलनाशी आहे. तर हे मानसिक संतुलन नेमकं कसं असावं, त्याचे आदर्श असे मापदंड मानसशास्त्रामध्ये काही सांगितले आहेत का? सर्वात इम्पॉर्टंट बाब ही आहे की समायोजन करते आलं पाहिजे. समायोजन म्हणजे परिस्थितीशी जुळून घेणं. कोणतंही बाळ किंवा प्रौढ माणूस, अडल्ट्स, त्यांनी परिस्थितीशी जुळून घेतलं पाहिजे. त्याला समायोजन म्हणतात. आणि समायोजन हे व्यक्तित्वाचं सर्वात बेस्ट गुण आहे, सर्वात चांगला गुण तो आहे. माणसाला समायोजन करता आलं की त्याचं जीवन सुरळीत होते. पण त्याचं जर समायोजन झालं नाही तर मग त्याला मानसिक विकार वगैरे उद्भवतात आणि मग ही व्यक्ती, त्यांना संयम राहत नाही, ते समजूतदार बनत नाही आणि ही सर्व मग मानसिक विकारांचे प्रतीक त्यांच्यात दिसून येतात. मग हे जे मानसिक विकार प्रतीक तुम्ही आता म्हणता की हे मानसिक विकार जडतात माणसाला, तर कोणकोणत्या गोष्टींमुळे हे विकार सामान्यपणे उद्भवू शकतात? म्हणजे मानसिक विकार असं आपण इन जनरल पाहिलं तर त्याची कारणं लहानपणापासून असतात. काही कारणं घरात असतात, काही त्यांच्या शाळेत असतात, काही समाजात असतात आणि काही सर्वांचे मिळून पण त्याच्यातून ह्या पुरांच्या मानसिकतेवर त्याचा प्रभाव पडतो. आणि जर लहानपणात त्याच्यात लक्षण देण्यात आलं नाही तर ते प्रौढावस्थेत तसंच चालू राहतात. जसं आपण गुन्हेगारी पाहतो, गुन्हेगारीची जडे लहानपणापासून सुरू होतात आणि हीच पोरं जर त्यांचं बरोबर समायोजन झालं नाही तर ते प्रौढ म्हणून गुन्हेगार बनतात. तर ह्या गुन्हेगारी प्रवृत्ती वगैरे जे आहेत त्यांची जड लहानपणात आहे. म्हणजे लहानपणी लाभलेलं कौटुंबिक वातावरण असेल, सामाजिक वातावरण असेल, शाळेतलं वातावरण असेल, म्हणजे एकंदर सामुदायिक जीवन असेल त्यांचं, या सगळ्यांचा परिणाम त्या विकारांच्या जडण्यावर होऊ शकतो असं आपण हे सर्वात त्याचं
कारण हेच आहे, ते मूलभूत आहे. त्यांचे घर, त्यांची शाळा आणि त्यांचा समाज, ह्याच्यात जर तिथं ते वावरतात, तिथं काहीतरी त्याच्यात फरक पडला तर त्याच्या मानसिकतेवर त्यांचा फरक पडतो. जसं आता तुम्ही सांगितलं मॅडम की मुलांच्या जडणघडणीमध्ये ही सगळी कौटुंबिक आणि इतर जी पार्श्वभूमी आहे ती खूप महत्त्वाची असते. त्यात जर कुठल्या प्रकारचा असाधारण परिस्थिती निर्माण झाली असेल तर त्याचा परिणाम हा मानसिक विकार जडण्यावर होऊ शकतो, असं तुम्ही आता सांगितलं. मॅडम असं सांगा की आता असे जे परिणाम आहेत, मनावर होणारे मानसिक परिणाम आहेत, ते सकारात्मक असतात आणि कधी कधी नकारात्मक देखील असतात. तर हे परिणाम किंवा मुलांमधल्या या वर्तणुकीतली जे बदल आहेत आणि त्या बदलांमुळे जे विकार घडून येतात, विकार जडतात, तर ह्या विकारांचे कोणकोणते प्रकार आहेत? तसे तीन प्रकार आहेत. पहिलं ऑपोजिशनल डिफायंट बिहेवियर आहे, म्हणजे ते विरोधात्मक बिहेवियर होतो. हे परिस्थितीशी विरोध करणे हा ह्या पोरांचा स्वभाव धर्म बनून जातो. ह्याला ऑपोजिशनल डिफायंट डिसऑर्डर म्हणतात. ही सर्वात कॉमन प्रॉब्लेम आहे. म्हणजे 10 मधून एका मुलांमध्ये हा विकार आढळतो. मग दुसरं आहे कंडक्ट डिसऑर्डर, त्याला आचरणांचे विकार म्हणतात. आचरणांचे विकार लगभग 5% पोरांमध्ये दिसतात. 10 वर्षाच्या खाली 5% पोरांमध्ये आचरणांचे विकार दिसतात. आणि तिसरं आहे ADHD. ADHD म्हणजे हे पोरं खूप अत्यंत अतिक्रियाशील होतात आणि म्हणून ते लक्ष केंद्रित करू शकत नाही. ADHD हा 2% पोरांमध्ये, 2% पोरांमध्ये आढळला जातो. ह्या कॉमन आहेत. पण आता काही पोरांना ज्यांना आचरण विकार असतात त्यांना विरोधात्मक पण विकार असतात. त्यांना काही ADHDचे पोरांना पण विरोधात्मक होतात. तर ते असं एक्झॅक्ट त्यांच्यामध्ये आपण असं लाईन ड्रॉ करू शकत नाही. पण हे कॉमन जर कॅटेगरी आपण पाहिल्या तर ह्या 3 आहेत. म्हणजे 3 प्रकारचे मुख्यतः अशा प्रकारचे विकार, ते कधी कधी एकच असू शकतो किंवा 3ही प्रकारचे विकार एकाच मुलामध्ये देखील दिसून येऊ शकतात. डॉक्टर, ह्या 3ही विकारांची सखोल माहिती घेण्यापूर्वी आधी हे लहान मुलांमधल्या वर्तणुकीतले विकार म्हणजे काय ते मला तुम्ही सांगा. पहा, मुलांचं संगोपन सोपं नाही आहे आणि मुलांची वर्तणूक, त्यांची वागणूक समजून घेणे हे सर्वात जास्त कठीण आहे. आपल्या मुलाची वागणूक त्याच्या वयानुसार सामान्य आहे की असामान्य आहे हे समजून घेणं सर्वात आवश्यक आहे. काही वेळेस पालकांना हे समजू शकत नाही, तर मला वाटते की त्यांनी बाळरोग तज्ञांची मदत घ्यावी त्याच्यासाठी की त्यांचं हे जी वागणूक आहे सामान्य आहे की असामान्य आहे. पण इन जनरल जी पोरं खूप राग करतात, सहज त्यांना राग येते, वारंवार राग येतो, चिडतात, ते कॉपरेट करत नाही, भांडण करतात, मारामारी करतात, आईवडिलांचं ऐकत नाही, हेकेखोर होतात, हट्टी होतात, हे सर्वसाधारण कॉमन असं सिम्पटम्स आहेत की ते आपल्याला सांगतात की पोरांमध्ये म्हणजे वारंवार करतात. एखाद्या वेळेस सर्व पोरं हट्ट करतात, सर्व रागवतात, पण ही अशी लक्षणे जेव्हा वारंवार दिसून आली तर पालकांनी मग सावध व्हायला पाहिजे आणि मग त्यांनी प्रोफेशनल हेल्प मदत घ्यावी, लोकांची, तज्ञांची मदत घ्यावी असं मला वाटते. कारण बरेचदा असं होतं घरात की लहान मुलं हट्ट करतातच, त्यांच्या हट्टाकडे आपण दुर्लक्ष करतो किंवा ते रडतात, कुठल्याही गोष्टीच्या मागे लागतात, जिद्दपणा करतात. हे सगळे आपण नेहमी दुर्लक्ष करण्यासारख्या गोष्टी असतात असं, आणि आईवडील त्याकडे दुर्लक्ष करतात, पण ते करू नये असं जर वारंवार घडत असेल, अत्यंत महत्त्वाचा संदेश या निमित्ताने. जर लहानपणापासून आपण ह्या गोष्टी समजून घेतल्या आणि त्यांना लवकर सुधारायचा प्रयत्न केला, त्याला अर्ली इंटरव्हेन्शन म्हणतात. अर्ली इंटरव्हेन्शन बेस्ट आहे याच्यासाठी. म्हणजे लवकर आढळून ह्या विकारांचे लवकर निदान करून त्याच्यासाठी लवकर उपाययोजना करावी, हे सर्वात चांगलं आहे. मग ती प्रौढ अवस्थेत जात नाही. म्हणजे त्यांचं व्यक्तिमत्व जास्त संतुलित आणि योग्य प्रकारे काम करू शकतं असं आपण म्हणू शकतो. फक्त थोडी हेल्प हवी असते. मानसोपचार तज्ञांचा थोडा सल्ला घ्यायचा, बालरोग तज्ञांचा सल्ला घ्यायचा, मनोशास्त्र विकारांचे डॉक्टर्स असतात, चाइल्ड सायकॅट्रिस्ट, त्यांचा सल्ला, ह्याच्याने ह्या सर्व वस्तूंवर लवकर नियंत्रण आपल्याला नियंत्रण करता येईल. डॉक्टर, आता तुम्ही जे 3ही प्रकार सांगितले त्यातले आता प्रत्येक प्रकाराविषयी आपण थोडंसं सविस्तर बोलूया, म्हणजे जेणेकरून त्याची माहिती आपल्या दर्शकांना होईल. ODD हा एक तुम्ही महत्त्वाचा प्रकार सांगितला, अपोजिशनल डिफाईन्ड डिसऑर्डर.
तर नेमका हा डिसऑर्डर काय आहे, हा विकार काय आहे आणि त्याची कोणती लक्षणं लहान मुलांमध्ये दिसून येतात? ऑपोजिशनल डिफायंट डिसऑर्डर म्हणजे विरोधात्मक वर्तन. हे ह्या पोरांचा स्वभाव धर्मच परिस्थितीशी विरोध करणे असते. ते प्रत्येक वस्तूला नकार देतात. आई वडिलां ते वारंवार राग करतात. असहयोगी प्रवृत्ती असते. कॉपरेट करत नाही, शाळेत नाही, घरी नाही. प्रौढांशी वाद घालतात, त्यांच्या पालकांशी वाद घालतात, त्यांच्या शिक्षकांशी वाद घालतात. नियमांचे पालन करत नाही, ऐकत नाही. शाळेत त्यांना सांगतात की गप्प बसा तर गप्प नाही बसणार. कोणाच्याही नियमांचं उल्लंघन करण्यासाठी ते तयार असतात. शिस्तभंग करतात शाळेत, घरी. ते डिसिप्लिन व्हायला पाहतच नाही आहे आणि जाणून बुजून इतरांना त्रास देतात. त्यांच्या मित्रांना, घराच्या लोकांना, परिवाराच्या अन्य सदस्याला, आई वडिलांना नेहमी नेहमी त्रास देतात. आपले मन आणि आपली गोष्ट मनवून घेतात. त्याला आपण लर्न बिहेवियर म्हणतो. म्हणजे असं खूप राग करून ही वस्तू पाहिजे म्हणजे पाहिजे, मग आई वडील आणून देतात तर ते मग तेच वस्तू परत परत करत राहतात की हे असं केल्याने मला ही वस्तू भेटते. आई वडील माझं ऐकून घेतात म्हणून त्याच गोष्टी परत परत करत राहतात. इतरांच्या वस्तू लपवून देतात. आपला दोष दुसऱ्यांवर टाकतात. ते ब्लेम दुसऱ्यांना करतात की हे मी नाही केलं, त्याच्या भावंडांनी केलं किंवा मित्रांनी केलं, असं ब्लेम टाकतात. अशा प्रकारच्या खुणा त्यांच्यात दिसतात. ह्याला आपण ऑपोजिशनल बिहेवियर म्हणतो, म्हणजे विरोधात्मक बिहेवियर. याच्यात मग हिंसा नाही होत. ऑपोजिशनल बिहेवियर मधली पोरं कधीच मारामारी करत नाही, कोणाला नुकसान पोचवत नाही. फक्त ते हेकेखोर बनतात, हट्टी बनतात, पण ते कधी कोणाला मारत नाही. फिजिकल व्हायलन्स कधीच होत नाही ऑपोजिशनल बिहेवियर मध्ये. आणि ही सर्वात कॉमन बिहेवियरल डिसऑर्डर आहे. हा खरोखर विकार जडलाय हे देखील आई वडिलांच्या कळत नाही. पण जेव्हा त्याच्यामुळे त्रास होतात, आता शाळेतून शिक्षक परत परत कंप्लेन करतात किंवा त्यांचे मित्र कंप्लेन करतात, त्यांचे मित्र त्यांच्यासोबत खेळायला पाहत नाही, मग आपल्याला आई वडिलांना कळते की काहीतरी चुकीचे घडत आहे पोरासोबत. ही प्रकारची डिसऑर्डर आहे, हा विकार आहे. तो विरोधात्मक म्हणतो. विरोध करणे हा त्यांचा स्वभाव धर्म होऊन जातो. प्रत्येक वस्तूला विरोध. खूप महत्वाचे लक्षण आहे आपण सांगितले. जर असं काही दिसलं तर नक्कीच सावध होण्याची गरज आहे. म्हणजे वारंवार जर असं होत असेल तर पालकांनी सावध व्हावे आणि तज्ञांचा सल्ला घ्यावा. तसंच आपण दुसरा डिसऑर्डर सांगितला तो म्हणजे कंडक्ट डिसऑर्डर. तर हा काय असतो आणि याची काय लक्षणं दिसून येतात? कंडक्ट डिसऑर्डरला आचरण विकार म्हणतो. आचरण विकार हे लगभग 5%, 100 मधून 5 पोरात दिसतात. जसं ऑपोजिशनल बिहेवियर 10 मधून 1 पोरात दिसतात. ते जास्त कॉमन आहे. पण कंडक्ट डिसऑर्डर 5% पोरात दिसतात. काहींना कमी प्रमाणात असते, काहींना जास्त प्रमाणात असते. पण हे आचरण विकारामध्ये म्हणजे ते वारंवार आई वडिलांच्या आज्ञेला किंवा त्यांनी काय सांगितलं तर नकार करतात, नकारात्मक ऐकायचंच नाही. आणि नियम मोडतात. इतरांबद्दल त्यांना सहानुभूती नसते. ही पोरं प्राणीशी आणि इतर लोकांशी आक्रमक होतात. बरं. ते आक्रमक होणे हा आचरण विकाराचा एक प्रकार लक्षण आहे. कारण त्याच्यामुळे दुसऱ्यांना ते त्रासदायक ठरतात आणि ते शारीरिक आणि लैंगिक शोषण पण करू शकतात. काही ही मुलं व्यसनाधी होतात. ते ड्रग्ज, अल्कोहोल वगैरेच्या नादात पडतात. म्हणून ह्याच्याकडे लक्ष टाकणं खूप आवश्यक आहे. आणि मग हे वारंवार खोटे बोलतात. आणि काही पोरं हेच ह्याच्यातून गुन्हेगारी, ह्या आचरण विकारातून गुन्हेगारी निर्माण होते. ते चोरी करायला लागतात, घरफोडी करतात, तोडफोड करतात, आग लावतात, घरातून पळून जातात. ही पोरं आपण ऐकतो घरातून पळून गेलं. ती कंडक्ट डिसऑर्डर आहे. ह्या कंडक्ट डिसऑर्डरला खूप महत्वाचे आहेत. कारण गुन्हेगारी ह्याच्यात येते, मारामारी होते, फिजिकल व्हायलन्स होते, हिंसक प्रवृत्ती होते. हे पोरं हिंसक बनतात. आणि ह्याला आळ घालणं लहानपणात खूप आवश्यक आहे. ह्याच्यातूनच मोठेपणी गुन्हेगारी होते. मॅडम, साधारणपणे कुठल्या वयोगटामध्ये हा विकार जडण्याची शक्यता असते लहान मुलांच्या? असं काही 1 ते 10 वर्षाच्या वयात हे दिसतात. पण म्हणजे 5 वर्षात ते 10 वर्षाच्या मुलांमध्ये हे प्रॉमिनंटली दिसून येतात. काही लवकर पण दिसतात.
पण 5 ते 10 वर्षाच्या दरम्यान हे आचरण पोरांचं नजर आलं आणि म्हणजे हे फिजिकल जे आहे, आपण ज्यांना हे मारामारी करणे हे अशा प्रकारची वर्तन आपण पाहतो शाळेत पोरांची. मारापिट्या करतात, सोबतच्या भावा बहिणींना मारतात, त्या भावंडामध्ये स्पर्धा करतात, घरातल्या दुसऱ्या लोकांना मारतात. तर बरेचदा वस्तू वगैरे फेकल्या जातात, तोडफोड करणे हे आचरण विकार आहे, तो कॉमन आहे. घरातील चांगल्या वस्तू फोडून एखाद्या वेळेस फोडली तर ठीक आहे, पोरांनी ते वर्तन ऍक्सेप्टेबल आहे. पण वारंवार करणे मग त्याला आपण समजून घ्यायला पाहिजे की ह्या पोराला काही मदतीची गरज आहे म्हणून या मुलाला. डॉक्टर, खूप छान माहिती आपण देत आहात. आता आपण थोडं थांबावं लागेल कारण कार्यक्रमामध्ये वेळ झाली एक छोट्याशा विश्रांतीची. दर्शक हो, तुम्ही कुठेही जाऊ नका, आम्ही लगेचच परतत आहोत. कार्यक्रमात घेऊया आता एक छोटीशी विश्रांती. विश्रांतीनंतर आरोग्य संपदा या कार्यक्रमात आपलं पुन्हा एकदा स्वागत. मॅडम, आपण विश्रांतीपूर्वी कंडक्ट डिसऑर्डर या मानसिक विकारासंबंधीच्या लक्षणांवर चर्चा करत होतो. याच्यानंतरचा तिसरा डिसऑर्डर आपण सांगितला होता तो अतिक्रियाशीलता डिसऑर्डर, ADHD. तर त्याच्याविषयी सविस्तर माहिती सांगा. ADHD हा लगभग 2% मुलांमध्ये आढळण्यात येतो. हा एक असा प्रकार आहे ज्याच्यासाठी पेरेंट्स खूप लवकर निदानासाठी येतात, कारण ही पोरं खूप अतिक्रियताशीलता असतात, म्हणजे हायपर ॲक्टिव्ह असतात. म्हणूनच ते अटेन्शन डेफिसिट हायपर ॲक्टिव्हिटी डिसऑर्डर म्हणून ADHDचं इंग्लिशमध्ये जे शब्दांतर आहे ते अटेन्शन डेफिसिट हायपर ॲक्टिव्हिटी डिसऑर्डर म्हणून आहे. ते इतकी अतिक्रियताशीलता बनतात की ते स्थिर बसतच नाही. शाळेत पण स्थिर नाही बसणार, घरी पण नाही स्थिर बसणार, एक पण काम पूर्णपणे करत नाही. एक काम घेतात मग दुसऱ्या कामाकडे वळतात, म्हणजे त्यांचं मन केंद्रित होत नाही, त्यांचं लक्ष केंद्रित होत नाही. सतत अस्थिर असणे अतिक्रियाशील म्हणजे हायपर ॲक्टिव्हिटी. हा पहिला त्याचा पहिलं लक्षण आहे. दुसरं लक्षण आहे इम्पल्सिव्ह बिहेवियर. इम्पल्सिव्ह बिहेवियर म्हणजे त्यांचे वर्तन खूप आवेगपूर्ण होऊन जाते. ते स्वतःला थांबवू शकत नाही, कंट्रोल करू शकत नाही आणि ते स्वतःवर नियंत्रण ठेवण्याची त्यांची क्षमता बिघडून येते. त्याला इम्पल्सिव्ह बिहेवियर म्हणतात. आणि तिसरं म्हणजे ते लक्ष केंद्रित करू शकत नाही, तर त्याला म्हणतात इनअटेन्शन. ते लक्ष केंद्रित करू शकत नाही म्हणून शिकू शकत नाही, त्यांना शिकवण्यात खूप त्रास होतो. तर हायपर ॲक्टिव्हिटी डिसऑर्डर, अटेन्शन डेफिसिट आणि इम्पल्सिव्ह बिहेवियर, त्यांची आवेगात्मक वागणूक, हे 3 मेन मुद्दे आहेत ज्याच्याने ADHD नावाच्या बिमारी होते. आपण पुष्कळ पोरं समाजात पाहतो, खूप इकडे बसतील तिकडे जातील, हे करतील ते फोडतील, बसतच नाही शाळेत पण. तर हा खूप कॉमन डिसऑर्डर आहे. पण काही वेळेस हे कमी प्रमाणात असल्यामुळे जसं पोरं वाढत जातात, आपण म्हणतो ना मोठा होईल तर चांगला होईल, तसं होऊन जाते. पण काही पोरांमध्ये ADHD जास्त प्रमाणात असते आणि त्याच्यामुळे ते नीट शिकू शकत नाही, अभ्यासात पारंगत होत नाही. मग त्यांच्या अशा बिहेवियरमुळे त्यांचे मित्र, त्यांच्या घरचे लोक त्यांना जवळ घेत नाही, ते एकलकोंडे पडून जातात. पण अशा पोरांना लवकर निदान करून मुलांचं जर औषधोपचार आहे, त्याला बाकी औषधोपचारपेक्षा जास्त म्हणजे त्यांचं व्यवस्थापन आहे, त्यांचं बरोबर व्यवस्थापन करण्यात आलं तर ह्या विकाराला आळ टाकता येते. त्यांना एक कंट्रोल्ड व्यवहार आपण शिकू शकतो, कंट्रोल बिहेवियर म्हणतो आपण, त्यांचे बिहेवियर कंट्रोल करू शकतो. ह्यासाठी ही खूप कॉमन डिसऑर्डर आहे. आणि काही आताच्या ह्या काळात काही पेरेंट्स लवकर कन्सर्न होतात, त्यांना आता कमी पोरं असतात, आई वडिलांची कन्सर्न खूप असते, तर ते लवकर मदत घेण्यास येतात. आणि हे बिहेवियर जे आहे, हा जो विकार आहे वर्तणुकीचा, त्याला लवकर जर त्याचं निदान झालं आणि त्याचं बरोबर व्यवस्थापन झालं ह्या पोरांचं, तर ही वस्तू खूप चांगल्या रीते टाळता येते आणि ह्या पोरांना आपण मेन स्ट्रीममध्ये आणू शकतो. ते शिकायला लागतात, शाळेत नीट जातात, अभ्यास करतात आणि एक रिस्पॉन्सिबल व्यक्ती बनतात. खरोखरच महत्त्वाची माहिती आपण दिली डॉक्टर. तुम्ही आता हे सगळे डिसऑर्डर सांगितले, एका जागी न बसणं, आक्रमक होणं, हिंसक होणं, गुन्हेगारी प्रवृत्तीकडे वळणं, शारीरिक हिंसा करणं, अशा अनेक प्रकारचे तुम्ही विकार आत्ता मुलांमधले सांगितलेत. पण या विकारांची नेमकी कारणं काय असतात डॉक्टर, तुम्हाला काय वाटतं एक तज्ज्ञ म्हणून?
कारणं त्यांच्या घरात असू शकतात, त्यांच्या शाळेत असू शकतात आणि समाजात असू शकतात. घर सर्वात पहिले बाळ जेव्हा जन्माला येते ते घर त्याच्यासाठी त्याला वळण संपूर्ण जी जग म्हणजे मिळते, त्याचं घर आहे. कुटुंबच असतं. त्याची जी पहिली वळणे आहेत ती घरी मिळतात. आणि जर त्याला आई वडिलांपासून परिजनांपासून बरोबर वळण मिळालं नाही, अप्रोप्रिएट बिहेवियर तो शिकला नाही, ज्याला आपण संस्कार म्हणतो, संस्कार त्याला जर घडले नाही बरोबर, तर अशी मुलांना मग वर्तणुकींचे विकार होतात. दुसरं म्हणजे काही पोरांना आईवडिलांच्या प्रेमाची ऊब मिळत नाही. आता सध्याच्या संघर्षामय जगात आपण पाहतो डिवोर्स होतात, पेरेंट्स सेपरेट होऊन मला तो एक महत्वाचा प्रश्न विचारायचा होता डॉक्टर, की आई वडिलांचं जर पटत नसेल, फॅमिलीमध्ये व्हायलेन्स होते आणि घटस्फोटित कुटुंबामध्ये हे प्रकारचे दिसतात, सिंगल पेरेंट्स, तर हे एक देखील महत्वाचं कारण खूप असतं. महत्वाचं कारण आहे. पोरांनी जर घरात व्हायलन्स पाहिलं, घरात भांडणं पाहिली, तर त्यांची पण प्रवृत्ती तसं असते. आई वडील रोल मॉडेल असतात पोरांसाठी, आणि आई वडिलांनी जर तो आपला हा जो रोल मॉडेलचा जी त्यांची भूमिका आहे, ती जर नीट वागवली नाही तर त्याचा परिणाम पोरांच्या मानसिकतेवर खूप पडतो. तर हे प्रेमाची ऊब नाही मिळाली पोरांना तर ते दुसऱ्यांवर प्रेम नाही करत. काही आई वडील पोरांचे खूप फाजील लाड करतात आणि या फाजील लाडामुळे पोरं बिघडतात, ते हट्टी होतात, हेकेखोर होतात. काही पोरं कुसंगतीत पडतात. लहानपणी अशा पोरांच्या संगतीत आले की ज्यांना अशा प्रवृत्ती आहेत, त्यांच्याकडून ते चोरी करणे शिकतात, फसवाफसवी करणं शिकतात, खोटं बोलणं, संगतीचा पण खूप असर पडतो. म्हणजे मग काही पोरांमध्ये शाळेत त्यांच्याकडे दुर्लक्ष झालं तर त्याच्यामुळे शिक्षक त्यांच्याकडे लक्ष देत नाही पुरेसे, किंवा हुशार पोरांना जास्त प्रायोरिटी मिळते शाळेत आणि हे पोरं निग्लेक्ट होतात. अशा वेळेस पण त्यांच्या मानसिकतेवर खूप असर पडतो त्याचा. म्हणजे न्यूनगंडाचा देखील परिणाम या वर्तणुकीतल्या बदलांमध्ये आणि विकारांमध्ये होऊ शकतो. ह्याच्यासाठी पालकांनी देखील तेवढं जागरूक राहणं आवश्यक आहे. आणि कारण मुलं अनुकरणप्रिय असतात, टीचर्स हे रोल मॉडेल्स आहेत, त्यांना जे जसे पाहतील तसं करतील. आपण खोटे बोलू आई वडील तर आपले पोरं खोटे बोलतात. आपल्याला एक साधा फोन येतो घरी, आपल्याला उचलायचा नसतो, आपण पोरांना सांगतो की सांगून दे घरी नाही आहे, हे खोटं बोलणं इथून सुरू होतं. ह्या साध्या वस्तू आहेत पण त्याचा परिणाम पोरांच्या वर्तनावर होतो. आपण त्याच्याकडे पुरेसं लक्ष पालकांनी, घराच्या परिवारजनांनी ठेवलं पाहिजे. लहान मुलांच्या समोर असे वर्तन बरोबर नाही. मग ह्याच्यासाठी संस्कारांचं काही महत्व आहे का डॉक्टर, तुमच्या दृष्टीने आपण काय सांगाल? पोरांना घरी सुसंस्कार भेटणं, आई वडील समजूतदार संयम असेल तर तो पोरगा पण त्यांची मुलं संयमित राहतील, समजूतदार राहतील. आणि काही म्हणजे पोरींमध्ये हे विकार कमी आढळतात. लिंगाचा पण हे आहे, पोरांमध्ये वर्तणुकीचे विकार जास्त आढळतात पोरींपेक्षा. याचं काय कारण असेल डॉक्टर, म्हणजे मानसशास्त्रीय दृष्ट्या किंवा वैद्यकीय दृष्ट्या? वैद्यकीय दृष्ट्या पण मुलींचं हे जे ब्रेनचे डेव्हलपमेंट आहे, म्हणजे जे भाग आपले इमोशन्स कंट्रोल करतात ते मुलींमध्ये ॲडव्हान्स्ड असतात. आपण म्हणतो ना स्त्रिया घरी किती शोषण सहन करू शकतात, शोषिक असतात, तसंच लहान पोरी जे आहेत ते शोषण सहन करू शकतात. मुलं करू शकत नाही, कारण त्यांच्या ब्रेनचे सेंटर्स जे हे कंट्रोल करतात त्यांचं बिहेवियर, ते मुलींमध्ये जास्त ॲडव्हान्स्ड असतात मुलांकरता. म्हणजे लवकर समायोजन करण्याची क्षमता मुलींमध्ये जास्त असल्यामुळे हे विकार कमी दिसून येतात. डॉक्टर, आता तुम्ही ही जी इतकी कारणं सांगितली, मग त्यात कौटुंबिक असतील, सामाजिक असतील, शाळेशी संबंधित असतील, त्याला मिळणाऱ्या संगतीशी संबंधित असतील, या सगळ्यांचा खरोखरच खूप परिणाम, कारण ते वयच इतकं संवेदनशील असतं की जे आजूबाजूचं असेल ते सगळं ते आत्मसात करतात आणि त्याचं प्रतिबिंब त्यांच्या वर्तणुकीत दिसून येतं. खरोखरच खूप महत्त्वाचं आपण सांगतात डॉक्टर. आता मला असं सांगा की समजा अशा प्रकारच्या वर्तणुकीमध्ये काही विकार त्याला जडलेत तर त्याचा त्याच्या जीवनावर परिणाम होतो का? कधी कधी तो वाईटही असतो, किंबहुना तो बरेचदा वाईटच असतो. तर काय परिणाम त्याच्या जीवनावर घडून येऊ शकतो? आपण लहानपणी आपण ह्याच्याकडे लक्ष घालत नाही, पण हे वर्तणूक जर तशीच
वाढत राहिली तर मग मुलं नीट शिकत नाही, अभ्यास नीट करत नाही, परीक्षेत पास होत नाही. मग त्यांना शाळेतून ते काही पोरं बाहेर पडतात, शाळा सोडून देतात, ते शिकत नाही. सर्वात इम्पॉर्टंट हे आहे, त्यांच्या एज्युकेशनवर सर्वात शैक्षणिक विकास होत नाही त्यांचा. आणि मग ते पुढे जाऊन काय करणार जर त्यांचं शिक्षण बरोबर नाही झालं तर त्यांच्या व्यक्तिमत्वावर त्याचा खूप असर पडतो. मॅडम, आपण आणखी याचे परिणाम बघूया त्यांच्या जीवनावरचं, पण आता थोडं थांबावं लागेल कारण कार्यक्रमात वेळ झाली एक छोट्याशा विश्रांतीची. दर्शक हो, कार्यक्रमात घेऊया एक छोटीशी विश्रांती. आरोग्य संपदा या कार्यक्रमात विश्रांतीनंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत. डॉक्टर, विश्रांतीपूर्वी आपण मुलांच्या जीवनावर या सगळ्या विकारांचे काय परिणाम होतात याच्याविषयी चर्चा करत होतो. तुम्ही शैक्षणिक त्यांचं कॉन्सन्ट्रेशन होत नसल्यामुळे ते नीट अभ्यास करू शकत नाहीत, शाळेमध्ये आपले विषय समजून घेऊ शकत नाहीत आणि कॉन्सन्ट्रेशन नसल्यामुळे त्याचा परिणाम ते चांगल्या पद्धतीने मार्क्स न मिळवता उत्तीर्ण देखील होऊ शकत नाही. असं त्यांचं शैक्षणिक नुकसान होतं आणि शैक्षणिक नुकसान झालं तर नक्कीच त्याचं व्यक्तिमत्व कुठेतरी बाधित होतंच. याशिवाय आणखी कोणते परिणाम त्याच्या जीवनावर घडून दुसरे येतात? परिणाम म्हणजे त्यांच्या वर्तनामुळे ते दुसऱ्या व्यक्तींना त्रासदायक ठरतात. घरात, शाळेत, समाजात नकोसे होतात, त्रास देतात लोकांना. दुर्वर्तन हा त्यांचा स्वभाव बनून जाते आणि मग ते मोठे होऊन पण तसंच दुर्वर्तन करत राहतात. त्याच्यामुळे त्यांचं समायोजन होत नाही समाजात. ह्याच्यातून त्यांच्या मनात संघर्ष निर्माण होतात. ते दुसऱ्या पोरांशी संघर्ष करत असतात, आपल्या परिवारजनांशी संघर्ष करतात. ह्याच्यामुळे त्यांच्या व्यक्तिमत्वावर जास्त फरक पडत जातो आणि बालगुन्हेगारी ह्याच्यातूनच निर्माण होते. हे वर्तणूक वागणूक जी आहे लहानपणापासून त्याच्यातूनच गुन्हेगारी निर्माण होते. मग ते मोठे होऊन चोरी करतात, घर फोडतात, आग लावतात, लोकांना त्रास देण्याचे प्रयत्न करतात. सर्वात जरुरी हे आहे की त्याच्यामुळे त्यांचा आत्मविश्वास आणि आत्मसन्मान डळवळतो. त्यांचा आत्मविश्वास कमी होतो, ते कॉन्फिडन्स लूज सोडून देतात की मी काही करू शकतो जीवनात, आणि मग आणखीन गुन्हेगारी. तर ह्याच्यामुळे त्यांच्या जीवनात आणि व्यक्तिमत्वावर खूप फरक पडतो. ते एकलकोंडे झाल्यामुळे, कारण त्यांना शाळेत कोणी जवळ करत नाही, घरी कोणी जवळ नाही करत, समाजात लोक त्यांना जवळ करत नाही, त्याच्यामुळे ते एकलकोंडे पडतात. आणि एकलकोंडे पडल्यामुळे काही मुलांना ते डिप्रेशन येते, त्याच्यामुळे मग काही पोरांना आत्महत्या करायची प्रवृत्ती निर्माण होते. तर हे खूप सिरियस प्रॉब्लेम्स आहेत, ते त्याच्यातून येऊ शकतात. आणि म्हणून ह्या वर्तणुकींचे जे विकार आहेत त्यांच्यावर त्यांचे निदान करणे, त्याच्यावर आळ घालणे हे लहानपणापासून अत्यंत आवश्यक आहे. खरोखरच म्हणजे त्यांचं जीवनच उद्ध्वस्त होण्याची शक्यता निर्माण होते. इतके गंभीर हे सगळं प्रकरण आहे. डॉक्टर, आता तुमच्या बोलण्यातून तुम्ही असं सांगितलं की याच्यावर काहीतरी आपण निदान करणं गरजेचं आहे. तर मला असं सांगा की अशा प्रकारचं विकारग्रस्त असं वर्तणूक बालकांची दिसली तर त्याच्यासंबंधी निदान करण्याच्या काही चाचण्या उपलब्ध आहेत का? शास्त्रीय चाचण्या करण्याच्या चाचण्या पण आहेत. त्याच्यापेक्षा निदान करण्यापेक्षा पहिले आईवडिलांनी हे समजून घ्यायला पाहिजे की त्यांच्या मुलाची वर्तणूक सामान्य आहे की असामान्य आहे. आणि त्याच्यासाठी पहिले बालरोग तज्ञाचा सल्ला घ्यायचा की त्याची वर्तणूक त्याच्या वयानुसार सामान्य आहे की नाही. त्याच्यानंतर जर बालरोग तज्ञ म्हणत असेल की हे बरोबर नाही तर मग ते एक टीम वर्क असते. त्याच्यात मनशास्त्र विकारांचे, बाल मनोशास्त्र विकारांचे डॉक्टर असतात, चाइल्ड सायकॅट्रिस्ट आणि चाइल्ड सायकोलॉजिस्ट असतात, ते मनोपचार करतात. अशी लोकांची मनसोपचार तज्ञ अशी टीम असते. हे सर्व मिळून त्याचे निदान करतात. ह्याच्यात घरांच्या लोकांचे, मुलाचं, आई वडिलांचं, शिक्षकांचे सखोल इंटरव्ह्यूज घ्यावे लागतात. त्यांची सखोल त्यांच्याशी बसून संवाद करून नेमकं कारण काय ते शोधून काढावं लागते. कारण नेमकं कारण शोधलं तर आपण उपाययोजना करू शकतो. काही प्रश्नावली तयार आहेत, जशा ADHDच्या साठी, आचरण विकारांसाठी प्रश्नावली, स्टँडर्डाइज प्रश्नावली तयार आहेत. आम्ही त्या प्रश्नावली मुलांना देतो, त्यांच्या शिक्षकांना देतो, त्यांच्या आई वडिलांना देतो. आणि ह्या सर्व प्रश्नावलीनंतर त्याच्यातून कोणत्या प्रकारचा विकार आहे, किती टक्के आहे आणि त्याला काय प्रकारचं उपाययोजना लागेल ह्याच्यावर आपण
निदान करू शकतो आणि मग तसा सल्ला आणि मार्गदर्शन आपण त्यांच्या पालकांना देऊ शकतो. मग ह्या सामान्यपणे या प्रश्नांचं स्वरूप काय असतं मॅडम? काय जाणून घेण्याचा प्रयत्न यातनं म्हणजे केला जातो? आपण त्याची माहिती हो थोडी असं म्हणजे आता प्रश्नावली कसं असते की हा किती वेळ स्थिर बसतो, 2 मिनिटं, 5 मिनिटं, 1 मिनिटं, बरं, किती शब्द लिहू शकतो, किती वेळेसाठी शांत. तर ते असं टायमिंग्स असते त्याच्यात आणि त्याला प्रत्येक प्रश्नाला गुण असतात आणि मग त्याच्यातून त्याला आपण पर्याय दिलेले असतात का? त्याला पर्याय नाही, पर्यायसाठी मग तुम्हाला मानसोपचार तज्ञ पाहिजे, बरं. मग तो आपल्याला मार्ग सुचवतो. प्रश्नावलीतून फक्त निदान होते की कोणत्या प्रकारचा डिसऑर्डर आहे आणि किती टक्के आहे. नाही, पर्यायी उत्तर असतात का? म्हणजे तो किती वेळ शांत असतो? 2 मिनिटं, ब हो हो 5 तसं मिनिटं, पर्यायी असं. उत्तर. हो आणि त्याच्यातून मग त्यांना प्रत्येक मार्क्सला रँक असते, आपण गुणक करतो आणि मग त्याच्यातून आपण एक ओव्हरऑल हे काढतो की पोराला कोणत्या प्रकारची बिमारी आहे, त्याला आचरण विकार आहे की त्याला कंडक्ट डिसऑर्डर आहे की त्याला ADHD आहे आणि मग त्याला औषधाची म्हणजे खूप सिव्हिअर प्रमाणात असेल तर मग औषधोपचार पण आहे. तर हे त्याच्यावरून निदानानंतर हे प्रश्नावली आणि सखोल इंटरव्ह्यू ह्याच्यावर नंतर पुढे काय करावे, निदानानंतर कसा उपचार करावा, ते त्याच्यावर हे डिसाईड होते. डॉक्टर, हे सगळं तुम्ही आता सांगितलं की इंटरव्ह्यूज म्हणजे मुलाखती घेणं, त्यांच्याकडून प्रश्नावल्या भरून घेणं, त्या मुलाशी संबंधित असणाऱ्या व्यक्तींकडून, आणि मग त्यातनं निदान तुम्ही करता की नाही या मुलाला अशा प्रकारचं निदान पण होते आणि आपण नेमकं काय रॉंग आहे, नेमकं काय चुकतं आहे ते आपण त्याच्यावर काढू शकतो. मग आपण तसं त्याच्याने उपचारात मदत होते. म्हणजे एक प्रकारे आपण या माध्यमातून त्या विकाराचं निदान करू शकतो असं आपण म्हणतो. मग डॉक्टर, मला असं सांगा की हे जे निदान झाल्यानंतर मग त्याला 3 कॅटेगरीज ज्या आपण सांगितल्या विकारांच्या, कुठल्या तरी एका कॅटेगरीशी संबंधित त्याचा तो विकार असू शकतो. मग त्याच्यावर उपाय करण्यासाठी कोणत्या प्रकारचे उपाययोजना उपलब्ध आहेत? म्हणजे त्या मानसिक आहेत की मेडिसिनच्या द्वारे पण आहेत किंवा आणखीन दुसऱ्या कुठल्या आहेत? याच्याविषयी सविस्तर माहिती थोडी. उपाययोजना म्हणजे फक्त पहिले तर काउन्सिलिंग आहे, म्हणजे फॅमिलीचं काउन्सिलिंग, टीचर्सचं काउन्सिलिंग, त्यांचं ते ज्या समाजात वावरतात त्या तिथल्या लोकांचं काउन्सिलिंग. हे काउन्सिलिंग सर्वात इम्पॉर्टंट आहे. समुपदेशन, सल्लागार लोक असतात त्याला, जे मानसोपचार वर आपल्याला काउन्सिलर्स, आता काउन्सिलर शाळेत पण असतात, पुष्कळ शाळा काउन्सिलर्स ठेवतात, तर ते काउन्सिलरकडे सर्वात पहिले जावं लागते आणि मग काउन्सिलिंग नंतर औषधोपचारचा जास्त रोल नाही आहे. आपण पोरांना ते काही वेडे नाहीत, त्यांना औषध द्यायची गरज नसते. फक्त जे पोरं खूप इम्पल्सिव्ह असतात, खूप आक्रमक होतात किंवा व्हायलेंट बिहेवियर करतात, फक्त त्यांना आपण थोड्या वेळेसाठी औषध देतो. दर्शक हो, कार्यक्रमात घेतोय एक छोटीशी विश्रांती. विश्रांतीनंतर आरोग्य संपदा या कार्यक्रमात आपलं पुन्हा एकदा स्वागत. डॉक्टर, विश्रांतीपूर्वी आपण जे उपचार करण्यात येतात या मानसिक विकारांवर, त्याच्या संबंधी चर्चा करत होतो. त्यात तुम्ही असं सांगितलं की महत्त्वाचा उपचार हा मानसिक समुपदेशन, काउन्सिलिंग हा आहे. तर पालकांना जे समुपदेशन करण्यात येतं त्यात सामान्यपणे तुम्ही काय करता? ते समुपदेशन कसं केलं जातं? सर्वात पहिलं आम्ही असं आहे की पालकांनी सहकार्य करायला पाहिजे. त्यांनी पोराचा प्रॉब्लेम, त्याचा विकार समजून घेतला पाहिजे आणि संयम, समजूतदारी आणि सहकार्य हे 3 वस्तू सर्वात जरुरी आहेत. दुसरं म्हणजे मुलांना घरी प्रेम आणि सुरक्षितता लाभली पाहिजे. लव्ह देम, प्रोटेक्ट देम, पण शिस्त द्या त्यांना, डिसिप्लिन करा. काही प्रेम आणि ह्याच्यात प्रेमामुळे पोरं जास्त बिघडू शकतात. तर प्रेम आणि प्रोटेक्शन जरुरी आहे, पण त्यांना शिस्त पण दिली पाहिजे. पोरांना या दोघांमध्ये एक संतुलन राखता आलं पाहिजे, ठेवता आलं पाहिजे. आणि पोरांचे फाजील लाड होता कामा नये. फाजील लाड झालं की मग पोरं हट्टी होतात, ते ऐकत नाही. हा एक खूप महत्वाचा भाग आहे, कारण सध्या 1 आणि 2 एवढेच मुलं असतात. प्रेमाची ऊब भेटली पाहिजे, पण फाजील प्रेम नको त्यांच्यावर. यातलं अंतर समजून घेता आलं पाहिजे. पोरांना दडपण नको, त्यांना फ्री वातावरण पाहिजे घरी. आणि आता त्यांच्याकडून अनाठाई अपेक्षा ठेवू नये. आपल्या पोराला तो एक ॲव्हरेज
IQ चा मुलगा आहे, त्याला म्हणणार की तू सायंटिस्ट बन आणि तू डॉक्टर बन, तर कसं होणार आहे? बरोबर. आपण त्याची जी लेवल आहे, त्याची नैसर्गिक क्षमता आहे, क्षमता समजून घ्यायला पाहिजे आणि त्याच्यानुसार पालकांनी त्याच्याशी अपेक्षा ठेवाव्यात. त्यांच्याकडून असं अनाठायी अपेक्षा ठेवून पोरांना मग त्याच्यामुळे डिप्रेशन येते, वर्तणुकीचे विकार पैदा होतात. त्याच्यामुळे घरातलं वातावरण भिंती आणि चिंता रहित पाहिजे. पोरं घरात जर भीत असतील, घरात जर चिंतेचं वातावरण असेल तर त्याच्या पोरांच्या ह्याच्यावर, त्यांच्या विचारणावर, त्यांच्या वर्तणुकीवर त्याचा खूप असर पडतो. तर घराचं वातावरण तसं चिंतारहित असणं आवश्यक आहे. घरातली शिस्त फार कडक असू नये. काही घरात खूप कडक शिक्षा देतात पोरांना छोट्या छोट्या गोष्टीसाठी, हे बरोबर नाही. त्याच्यामुळे मग पोरांना ते जे ऑपोजिशनल बिहेवियर आहे ना, विरोधात्मक बिहेवियर, त्याचा जन्म इथं होतो. कडक शिस्त असल्यामुळे कठोर शिक्षा देणे हे पण विरोधात्मक होतात. मग ते पोरं कशालाच ऐकत नाही. त्यांना कठोर शिक्षा परत परत भेटली तर ते भीत नाही, मग ते विरोधात्मक होतात. ते लक्षात ठेवणं आवश्यक आहे. पोरांच्या संगतीवर अति बारीकीने लक्ष ठेवायला पाहिजे. आपली पोरं कोणत्या पोरांसोबत वावरत आहे, ते समाजात कोणाला भेटतात, शाळेत त्यांची संगत कशी आहे, ह्याच्यावर बारकाईने. कारण कुसंगत पोरांना खराब वर्तणुकी शिकू शकते. हे चोरी करणे, मारामारी करणे, फसवाफसवी करणे, हे सर्व कुसंगतीच्यामुळे पोरं करतात. आणि त्याला आळ घालण्यासाठी आई वडिलांना खूप बारीकीने लक्ष ठेवायला पाहिजे की समाजात, शाळेत आणि पोरांची संगत कशी आहे. दुसरं म्हणजे आपण आपल्या पोरांमध्ये भेदभाव करू नये. असं दोन पोरं असतात, एक हुशार असतो, एक कमी हुशार असतो, मग भावंडांमध्ये स्पर्धा होते, तुलना करू नये. त्यांचे कंपॅरिझन बरोबर नाही. त्याच्यामुळे पण मुलांना वर्तणुकीचे विकार होतात, डिफायंट होतात, ऑपोजिशनल होतात, पोरं ऐकत नाही. मग ते अशा काही पोरांना प्रेमाची ऊब खूप गरजेची आहे, पण जास्त प्रेम, फाजील प्रेम त्यांच्या व्यक्तिमत्वाला हानिकारक आहे. आताच्या समाजात मी आधी पण सांगितलं की कमी पोरं असतात, घरी एकच बाळ असते आणि त्याच्यावर फाजील प्रेम होते, लाड पुरवले जाते आणि त्यांना ओव्हर प्रोटेक्शन करतात पेरेंट्स. त्याच्यामुळे त्यांचे व्यक्तित्व बरोबर विकसित होत नाही, त्याच्यावर असर पडतो त्याचा. म्हणजे कुटुंबातल्या पालकांनी ह्या कौटुंबिक वातावरणात आता तुम्ही ज्या टिप्स दिल्या ह्याकडे जर लक्ष दिलं तर बऱ्याच प्रकारचे विकार आपण टाळू शकतो आणि त्यांचं व्यक्तिमत्व चांगलं आपण घडवू शकतो, आपण चांगले संस्कार टाकू शकतो. मॅडम, आता असं सांगा की शाळेमध्ये शिक्षकांसाठी तुम्ही कसं समुपदेशन कराल? शाळेचं वातावरण प्रेमाचं असावं. शिक्षक प्रेमळ पाहिजे. त्यांनी मुलांमध्ये भेदभाव करू नये. सर्वांच्या आपल्या वेगळ्या एबिलिटीज आहेत. मंद बुद्धीचे पण पोरं असतात, खूप हुशार पण पोरं असतात, पण त्यांच्यात भेदभाव होणार कामा नये. मुलांच्या मनावर दडपण आणि कडक शिक्षा ह्याचा खूप असर पडतो. जर त्यांना शाळेत त्यांच्यावर दडपण असेल तर ते शाळेत जायला पाहत नाही. कठोर शिक्षेमुळे पण त्यांच्यात वर्तणुकीत खूप फरक पडतो. म्हणून त्यांना कडक शिक्षा आणि दडपण हे असू नये शाळेत. दुसरं म्हणजे पोरांना प्रशंसा, पारितोषक हे सर्व त्यांना देऊन त्यांचं पॉझिटिव्ह रिइन्फोर्समेंट म्हणतो आम्ही, ते करायला पाहिजे. त्यांना छोट्या छोट्या वस्तू पण अप्रिशिएट करून घ्यायच्या शिक्षकांनी. काही चांगला अभ्यास केला, काही चांगला निबंध लिहून आणला, त्यांना शाबासकी देणे खूप महत्त्वाचे आहे, ते करायला पाहिजे शिक्षकांनी. शाळेत खेळ, क्रीडा आणि मनोरंजन ह्याला पण इक्वल इम्पॉर्टन्स, महत्त्व द्यायला पाहिजे. कारण हे पण त्यांच्या व्यक्तिमत्वासाठी खेळणे, मनोरंजनचे कार्यक्रम शाळेत असणे हे खूप आवश्यकतेचे आहेत. तर शिक्षकांनी ह्याच्याकडे पण लक्ष पुरवायला पाहिजे असं मला वाटते. शाळेत मुलांच्या मार्गदर्शनासाठी सल्लागार असावेत, काउन्सिलर्स असावेत. म्हणजे जे थोडेफार प्रॉब्लेम शाळेत होतात
ते त्या लेवलवर सॉल्व्ह होऊ शकतात. ते सल्लागार शिक्षकांना, त्यांच्या आईवडिलांना सल्ला देऊ शकतात का, आणि पोरांचं पण काउन्सिलिंग करू शकतात, त्यांना सरळ मार्ग दाखवू शकतात. आणि म्हणून प्रत्येक शाळेला आता पुष्कळ शाळा काउन्सिलर्स अपॉइंट करतात. ती एक खूप जरुरीची बाब आहे, ती सर्व शाळेत असायला पाहिजे. सल्लागार असणे, आणि जर असं वाटते की ह्या मुलाच्या वर्तणुकीमुळे त्याच्या अभ्यासावर फरक पडतो तर त्यांच्यासाठी काही विशेष शाळा असतात. जसं ADHDची जी पोरं आहेत त्यांना नॉर्मल टीचर शिकवू शकत नाही, ते त्याच्यामुळे ते शाळेत त्या नॉर्मल स्ट्रीममध्ये ते ॲटलिस्ट 2-3 वर्षासाठी शिकू शकत नाही. मग एकदा त्यांचं बिहेवियर कंट्रोल झालं की मग ते शिकतात. तर त्यांच्यासाठी विशेष शाळा असणे आवश्यक आहे. आहेत पुष्कळ, जसं नागपूर शहरात पण विशेष शाळा आहेत ह्या पोरांसाठी. याच्यामध्ये मग कुठल्या मुलांना आणि कशा पद्धतीचं शिक्षण दिलं जातं? ते जे कॉन्सन्ट्रेशन करत नाही त्याच्यासाठी तिथं जे अध्यापक असतात त्यांना विशेष ट्रेनिंग असते की त्या पोरांशी कसं वागावं, त्यांना कसं शिकवावं, त्यांच्यासाठी ते किती शिकू शकतात, त्यांची एबिलिटी किती आहे. तर ते सर्व ते जाणून त्यांच्यावर, असं नॉर्मल स्ट्रीमच्या शाळेत ही पोरं शिकू शकत नाही काही वर्षांसाठी. मग एकदा ते मेन स्ट्रीम मध्ये आले की त्यांना आपण नॉर्मल शाळेत पाठवू शकतो. पण ते लहानपणी जेव्हा त्यांचं वागणूक खूप ते अस्थिर असतात, अतिक्रियाशील असतात, त्यावेळेस त्यांना त्या विशेष शिक्षकांची आणि विशेष शाळेची आवश्यकता असते. तर अशा शाळांमध्ये अशा पोरांना पाठवणं जरुरीचे आहे. कुटुंब झालं, शाळा झाली, आणि आता समाजाकडून सामान्यपणे कशी अपेक्षा करावी की अशा प्रकारचे मुलांना विकार घडू नयेत? तर समाजातून हेच आहे की समाजाने हे एक्सेप्ट करून घ्यायला पाहिजे की असे पोरांना प्रॉब्लेम येऊ शकतात आणि त्याच्यावर त्याचा निदान आणि उपचार आहे. तर ह्या पोरांना टाकू देऊ नये. मी आधी पण सांगितलं की त्यांना टाकून दिलं की ते एकलकोंडे होतात आणि मग त्यांना डिप्रेशन येते. तर समाजाने स्वीकारावं त्यांना आणि त्यांच्याशी संवाद घालावा, त्यांना जवळ घ्यावे, त्यांना प्रेम द्यावे. हे समाजाच्या लोकांना, घराचे अत्यंत दुसरे परिवारचे, आता आपल्या देशात एक्सटेंडेड फॅमिली जी आहे ती पण आपण नेहमी सर्वात वावरतो, फक्त आई वडिलांशी पोरं नाही वावरत. घरी समाज हा एक महत्त्वाचा भाग आहे. तर ती एक एक्सटेंडेड फॅमिली आहे. तर त्याच्यामध्ये त्यांनी पण पोराला प्रेम द्यावं, त्यांना टाकून देऊ नये, त्यांच्याकडे लक्ष विविध प्रकारचे लहान मुलांसाठी उपक्रम जे राबवले जातात त्यांचाही उपयोग होऊ शकतो का? त्यांचा उपयोग होऊ शकतो, पण त्याच्यासाठी आपल्याकडे एवढी आता ट्रेन टीचर्स वगैरे नाही आहे. आता हा जो विषय आहे, आता शिकलेले आईबाप जास्त आता त्यांना समजण्यात येत आहे की पोरांना असे विकार होऊ शकतात, त्यांना निदानाची आणि उपचारांची आवश्यकता आहे. आणि म्हणून आता ह्याच्यात खूप ॲडव्हान्सेस झाले आहेत आणि आता विशेष शाळा, विशेष शिक्षक, काउन्सिलर्स आता जास्त प्रमाणात उपलब्ध आहेत. मॅडम, आणखी आपण माहिती घेऊया, पण दर्शको आता कार्यक्रमात घेऊया एक छोटीशी विश्रांती. आरोग्य संपदा या कार्यक्रमात विश्रांतीनंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत. मॅडम, आपण विश्रांतीपूर्वी ह्या सगळ्या कौटुंबिक, शैक्षणिक संस्था आणि समाज या तीनही लोकांकडून काय अपेक्षा आहेत आणि या मुलांना त्यांनी कशा पद्धतीने एक प्रकारे त्यांचं मनोबल वाढवण्यासाठी काय केलं पाहिजे, अतिशय खूप महत्त्वाची आणि उपयुक्त अशी माहिती तुम्ही देत होतात. मला असं सांगा मॅडम आता की एखाद्या मुलाला कुठला तरी शारीरिक रोग असेल, तो कुठल्या तरी रोगाने ग्रस्त असेल, तर त्या रोगाचाही, त्याच्या शारीरिक रोगाचा त्याच्या मानसिक आरोग्यावर किंवा विकारांवर परिणाम होतो का? होतो. हे खूप चांगला प्रश्न आहे. आता जर पोरांमध्ये शारीरिक विकार म्हणजे हृदयाचे प्रॉब्लेम असतात, काही पोरांना जन्मतः हृदय कमजोर असते, काही लोकांना किडनीचे विकार असतात, काही लोकांना मेंदूचे विकार असतात, मेंटल सबनॉर्मॅलिटी, मंदबुद्धी, ह्या पोरांना वर्तणूक वागणुकींचे विकार पुष्कळ घडतात. हे कारण हे पोरं एकलकोंडे पडतात. ते आपल्या परिस्थितीशी त्यांचं समायोजन होत नाही, मुलांमध्ये खेळू शकत नाही, मित्रांमध्ये राहू शकत नाही वगैरे, आणि त्याच्यामुळे ते एकटे पडतात आणि त्याच्यामुळे त्यांच्या वारंवारी जे प्रॉब्लेम्स होतात बिमाऱ्यांमुळे, त्याच्यामुळे ते एकलकोंडे पडल्यामुळे त्यांना डिप्रेशन येऊ शकते आणि त्यांच्यात वर्तणुकीचे विकार, त्यांच्यामध्ये इमोशनल जे प्रॉब्लेम्स आहेत ते जास्त प्रमाणात आढळून येतात.
भावनात्मक संघर्ष त्यांना जास्त आणि करावा. आई वडील शारीरिक बिमाऱ्यांसाठी डॉक्टरांकडे धावतात, ते समजून घेतात, पण ते त्यांचे मानसिक प्रॉब्लेम्स, मानसिक आजार समजून घेण्यास तयार नसतात. तर ह्याला पूर्ण चांगलं लक्ष आई वडिलांनी देणं आवश्यक आहे. बरोबर. जाता जाता एक छोटासा प्रश्न मनात आला म्हणून विचारून घेतो की सध्या मुलं मोबाईल आणि सिरियल्स आणि आताचे येणारे जे चित्रपट ह्या सगळ्या गोष्टींचा देखील मुलांच्या ह्याच्यावर खूप परिणाम होतो का? झाला आहे. एवढा एक छोट्या थोडक्यात हे माहिती आपण. मीडियाच्या एक्सपोजरमुळे पोरं आपला टाइम जास्त मोबाईल टीव्हीच्या समोर घालवतात, ते एकलकोंडे झाले आहेत. त्यांचं जे समायोजन व्हायला पाहिजे ते आपसात जुळून घेत नाही, हे सर्वात जास्त त्याचा असर झाला आहे. आणि कोविडमध्ये पोरं शाळेत गेली नाही, आपसात खेळली नाही, घरात एकटी पडली, त्यांचे आई वडील वर्क फ्रॉम होम करत होते, त्यांच्याकडे पुरेसं लक्ष नव्हतं. ह्याच्यामुळे त्यांचा स्क्रीन टाइम आणखीन वाढला आणि ह्याच्यामुळे त्यांच्या वर्तणुकीवर स्पेशली मला हे सांगायचं आहे की मागच्या 1.5-2 वर्षात पोरांच्या वर्तणुकीचे विकार इतके वाढले आहेत, आम्ही ते दररोज आता पाहून राहिलो. आता कोविड कमी झाला आहे, आता पेरेंट्स बाहेर येऊन राहिले, आमच्याकडे मदतीसाठी येतात. तर मागच्या 3 महिन्यात मी पाहिलं की वर्तणुकीचे विकार इतके वाढले आहेत, ते आई वडिलांच्या आटोप्याच्या बाहेर गेलेले आहेत आणि आता ते तज्ञांकडे येत आहेत. त्याच्यासाठी या परिस्थितीचा खूप असर पडला आहे मुलांच्या मानसिकतेवर आणि त्याच्यासाठी प्रॉपर इंटरव्हेन्शन गरजेचं आहे. पोरांना परत मेन स्ट्रीममध्ये हे मागच्या 1.5-2 वर्षात कोविडमुळे जे मुलांच्या मानसिकतेवर असर झाला आहे त्याच्यावर उपाययोजना करणे अत्यंत आवश्यक आहे. खरोखरच या महत्त्वाच्या नोटवर आपण थांबूया, कारण मुलांचं व्यक्तिमत्व हे खरोखरीच महत्त्वाचं आहे. कारण लहान मुलं हे आपल्या देशाची पुढची पिढी आहे, आपल्या देशाचं भविष्य असं म्हटलं जातं. त्याच्यामुळे प्रत्येक आईवडिलांचं आणि पालकांचं आणि या समाजाचं देखील तेवढंच कर्तव्य आहे की ही लहान मुलं निकोप आणि चांगल्या मनोवृत्तीची घडावीत आणि आपलं राष्ट्र बलवान व्हावं. आपण या ठिकाणी आलात, खूप सोप्या शब्दामध्ये आणि खूप सुरेख अशी माहिती आमच्या दर्शकांना दिली, उपयुक्त माहिती दिली. याबद्दल दूरदर्शनच्या वतीने मी आपलं मनपूर्वक आभार मानतो. नमस्कार.